व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नरडाण्यात रास्ता रोको, मेडिकल चालकाला मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांचा बंद। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे गावात मेडिकल चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे काही काळ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 2 तरुणांनी एका मेडिकल दुकानासमोर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मेडिकल चालकाने त्यांना विरोध करत हटकले असता संतप्त झालेल्या तरुणांनी त्याला मारहाण केली, तसेच दुकानातील काही पैसे घेऊन तेथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी नरडाणे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत निदर्शने केली। तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ रास्ता रोको करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी व्यापारी व गावातील नागरिकांनी आरोप केला की गेल्या काही दिवसांपासून गावातील काही गावगुण व्यापाऱ्यांना पैशांसाठी धमकावत आहेत, तसेच महिलांची छेडछाड करण्याचे प्रकारही घडत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली असून पोलिसांनीही प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। बऱ्याच दिवसापासून नरडाण्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानंतर हे पुढचं पाऊल आम्हाला टोकाचं उचलावं लागलं। इसके लिए मेरा एक कहना है कि भाई ये बाजारपेट बढ़ाने का काम व्यापारी करता है और वही व्यापार अगर खत्म हो जावे तो गांव का तो गया, लेकिन उसका खुद का भी व्यापार खत्म हो जाएगा। ये नहीं होना चाहिए। पहले चोरियां होती थी वो खत्म हो गई, पर लेकिन अभी जो दहशतवाद है, जो गुंडागर्दी है, ये मिटना ही चाहिए, क्योंकि इसके वजह से बाहर के लोगों को भी तकलीफ है, गांव के व्यापारियों को भी तकलीफ है, हर एक इंसान को तकलीफ है, जाने आने वाले को भी तकलीफ हो रही है। यह तकलीफ नहीं होना चाहिए। इसके लिए हमको आज इस वजह से ये बड़ा माहौल तैयार करना पड़ा, जो कि और ये माहौल देख के ये लगना चाहिए कि ये सबकी मांग है, ये सबके लिए ये तकलीफ की काम है, ये तकलीफ कम होना ही चाहिए। यही हमारी सबके तरफ से मांग है। और ये पुलिस स्टेशन ने इन लोगों को बंदोबस्त करके तुरंत अटक करके हमारे जान को एकदम कुछ कर देना चाहिए कि ताकि हम हमारे सांस ले सके। आज हम सांस नहीं ले पा रहे, ऐसी घटनाएं घटने की वजह से। पीछे भी कई बार बस स्टैंड पे बस को रोका गया, बस के कंडक्टर को और सभी प्रवासी को भी गाली गलौज की गई। ऐसी कई घटनाएं होती गई और इनके पास धारदार चाकू ये वो अनेक हथियार भी होते हैं। ये ऐसे चीजें पर रोक लगाना चाहिए। इतना ही हमारा आपके लिए कहना है। महिलाएं भी चलना मुश्किल हो गई है, कहीं छेड़छाड़ी होती है, कहीं किसी को गाली गलौज की जाती है, आप शब्द बोला जाता है जो बोलना नहीं चाहिए। ये इतना ही हमें आपको आपके चॅनल के माध्यम से हम हमारा ये बयान दे रहे हैं। बाजारपेठेचा जो विचार केला तर परिसरात गेल्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या वंडर सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, जिंदाल पॉवर प्लांट आहे। एका बाजूनी जर व्यापारपेठ वाढत आहे, नरडाण्याच्या गावातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल, गावाच्या बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या मिळत असतील, बाहेर गावून आलेले जे लोक आहेत ते याच गावात राहतात, त्यांचे मुलं याच गावात शिकतात, त्यांची जी खरेदी आहे या व्यापाऱ्यांकडूनच असते। पण गेल्या वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर एक मोठी मोबाईल फोडी झाली ती। त्यावेळेस गावात कॅमेरे नव्हते। पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करून आम्ही पूर्ण बाजारपेठेत वैयक्तिक खर्चातून आम्ही कॅमेरे लावले। त्या कॅमेऱ्यांचा ऍक्सेस पोलीस स्टेशनला दिलं। त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात त्या मोठी मोबाईलचं दुकान फोडलं, तर गेल्या 4-5 लाखाचा मोबाईल त्यांनी परत त्या व्यापाऱ्यांना मिळवून दिले। पण आताचा हा विषय खूप गंभीर झालेला आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। त्यांना जर संरक्षण मिळालं तरच ते धंदेपाणी करू शकतील। जर धंदेपाणी करेल तर बाजारपेठ ही वाढेल आणि अजून उत्सुक होतील ना व्यापारी। आज परिस्थिती वेळेला लोकसंख्येनुसार नोकऱ्या नसल्यामुळे कर्ज घेऊन पोरं दुकानं टाकताय, मोबाईल दुकान आहे, कपडे दुकान आहे, व्यापारपेठ वाढत चालली आहे। पण एवढीच पोलीस प्रशासनाला सगळ्यांचं, नरडाण्या गावाचं, नागरिकांचं, ग्रामस्थांचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं एकच विनंती आहे की व्यापाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे। जर संरक्षण मिळालं तरच ते येणाऱ्या काळात धंदे करू शकतील। जर याच्या पुढे जर असं होत राहिलं तर व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की ते दुकान उघडणारच नाहीये। जर दुकान उघडणार नाही तर दळणवळण तर ठप्प होऊन जाईल ना। तर कुठेतरी आमची सगळ्यांच्या आहे की जो आरोपी आहे किंवा जो या प्रकरणात जे सहभागी आहे, जे दहशत माजवता किंवा जे काही या गेल्या अनेक महिन्यांपासूनचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी लगाम लावली पाहिजे।